मराठा समाजाने एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं सर्वच समाजामधून खूप मोठ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं आहे आणि मराठा समाजाचं अभिनंदनही केलं जातं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जर आज छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर कदाचित मराठा समाजाचं या सगळ्याच महापुरुषांनी खूप मोठं कौतुक देखील केलं असतं। त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आजच्या काळामध्ये खूपच मोठा बदल घडवून आणणारा आहे आणि हा निर्णय म्हणजे एक क्रांतीचं पाऊल आहे असं देखील म्हटलं जाऊ शकतं। कारण हा निर्णय म्हणजे या महापुरुषांच्या स्वप्नातला एक आदर्श समाज घडवण्याचा निर्णय आहे असंही म्हटलं जातं आहे। मराठा समाजाने असा निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही हुंडा घेणारही नाही आणि हुंडा देणारही नाही आणि जी व्यक्ती हुंडा घेईल त्या व्यक्तीला आम्ही आमच्या मुली देणार नाही आणि जर समजा कोणी घेतला आणि दिला तर त्यांना समाजामधून बहिष्कृत केलं जाईल अशा प्रकारचा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि या समितीने खूप मोठ्या पद्धतीने वेगवेगळे नियम देखील आपल्या विवाहाला लावून दिलेले आहेत। मराठा समाजाने असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या मुली देत असताना ह्याची खात्री करून घ्या की त्या कुटुंबाने हुंडा मागितलेला नाही किंवा आपण त्याला हुंडा देणारही नाही। हुंड्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बंदी आणण्याची गरज देखील मराठा समाजाने व्यक्त केलेली आहे आणि तशा प्रकारची नियमावली देखील त्यांनी तयार केलेली आहे। लग्नामधला अवास्तव खर्च देखील टाळण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्णकर्कश आवाज करणारा DJ आता लावला जाणार नाही। हा एक महत्त्वाचा निर्णय देखील त्यांनी आपल्या या समितीमध्ये घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयाबरोबरच त्यांनी असंही ठरवलेलं आहे की अवास्तव जो काही खर्च आहे तो सगळा खर्च आता टाळला जाणार आहे। खूप कमी लोकांमध्ये लग्न लावण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे। अवास्तव खूप मोठे पाहुणे जमवून लग्नामध्ये अवाढव्य खर्च करण्याची गरज नाही अशा प्रकारचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे मोजक्या सोयऱ्यामध्ये आपल्याला हा विवाह पार पाडायचा आहे असा देखील निर्णय या मराठा समाजाने घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही प्री वेडिंगचा काळ आता आलेला आहे किंवा प्रत्येकाला प्री वेडिंग करावं वाटत आहे ती प्री वेडिंग देखील टाळण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे। अशा प्रकारचं कोणतंही प्री वेडिंग करून अवास्तव खर्च करायचा नाही अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आणि हे देखील एक महत्त्वाचं पाऊल आहे की अलीकडच्या काळामध्ये या प्री वेडिंगवरती जो लाखो रुपयाचा खर्च होतो आहे तो खर्च देखील टाळण्याचा निर्णय या समाजाने घेतलेला आहे। आणि लग्नामधून होणाऱ्या बचतीचा म्हणजे जो काही खर्च बचत होणार आहे तो गरजू लोकांना देखील देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। लग्नाचा अवास्तव खर्च टाळून किंवा पाहुण्यांच्या नाराजी दूर करण्यासाठीचा जो खर्च आहे तो टाळून मुलगा आणि मुलगी अर्थातच नवरा आणि नवरी यांच्या नावावरती FD करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या भविष्यामध्ये हाच पैसा त्यांना सुरक्षा प्रदान करू शकतो आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामूहिक विवाहाला त्यांनी प्राधान्य द्यायचा निर्णय घेतलेला आहे। जे काही विवाह आपण करतो आहे त्याचा खर्च टाळून समूहाने विवाह जर केले तर बराचसा खर्च वाचू शकतो आणि या सामूहिक विवाहाला प्राधान्य देण्याचा निर्णय देखील या समाजाने घेतलेला आहे। स्त्रियांच्या बाबतीमध्ये जो काही छळ होतो आहे त्या छळाला देखील कंट्रोल करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या समाजामध्ये जो काही स्त्रियांचा छळ केला जातो आहे तो छळ देखील आता आपल्याला थांबवायचा आहे आणि अशा प्रकारचा छळ करणारा जो कुटुंब आहे किंवा जो काही समूह आहे त्याला देखील बहिष्कृत करण्याचा निर्णय या समाजाने घेतलेला आहे। त्याच्यामुळे स्त्रियांची होणारी छळवणूक आणि पिळवणूक थांबण्याची देखील शक्यता आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही नियम तयार करायचे आहेत या नियमामध्ये स्त्रियांच्या बाबतीमधले नियम हे स्त्रियांची एक समिती गठीत करून तयार केली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये या लोकांना समजावणं खूप अवघड आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारच्या समित्या तयार केल्या जाणार आहेत आणि त्या समित्या या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवणार आहेत। असे अनेक क्रांतिकारी निर्णय या समाजाने आपल्या समूहासाठी घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आहे। खूप मोठ्या पद्धतीने या आरक्षणाचा लढा देखील मराठा समाज लढवतो आहे परंतु त्याला यश मात्र मिळत नाही। म्हणूनच अशा प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेऊन मराठा समाजाला सुरक्षितता प्रदान करण्याचं काम या समितीने
केलेलं आहे। त्याच्यामुळं मराठा समाजाचा हा निर्णय म्हणजे कौतुकास्पद आहे आणि सगळीकडे जे काही हुंड्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा प्री वेडिंगचं वातावरण निर्माण झालेलं आहे, डीजेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण बघतोय की अल्पावधीमध्येच सगळे विवाह मोडण्याच्या टप्प्यावर देखील आलेले आहेत। त्याच्यामुळे कोर्टामध्ये, फॅमिली कोर्टामध्ये अशा प्रकारची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। अशा वातावरणामध्ये मराठा समाजाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे। खरं तर हा निर्णय सगळ्याच समाजाने घेणं खूप गरजेचं आहे की आता आपण हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही, सामूहिक विवाहाला प्राधान्य द्यायचं, डीजे लावायचा नाही, प्री वेडिंग टाळायची आणि खूप कमी पाहुण्यांमध्ये आपल्याला लग्न सोहळा पार पाडायचा आहे। अशा प्रकारचे निर्णय सध्या सगळ्याच समाजाने घेणं गरजेचं आहे, कारण हे वातावरण फक्त मराठा समाजामध्येच आहे अशातला भाग नाही, तर हे वातावरण सगळ्याच समाजामध्ये निर्माण होत चाललेलं आहे। आणि त्याच्यामुळं कोणीही आता गरिबीच्या पद्धतीनं लग्न लावायला तयार नाही किंवा कमी पाहुण्यामध्ये लग्न लावायला तयार नाही। सगळे शौक पूर्ण करून विवाह केले जात आहेत आणि 6 महिन्यानंतर आपण बघतोय की हे सगळे विवाह मोडण्याच्या टप्प्यावरती येतात, कारण दोन्हीकडचा खर्च झालेला असतो, दोन्ही कुटुंब कर्जामध्ये असतात आणि त्याच्यामुळं त्या दोन्ही कुटुंबाचं बॅलन्स बिघडत जातं आणि याचेच वाद निर्माण होतात आणि अशा प्रकारचे विवाह नंतर टिकत देखील नाही। त्याच्यामुळं हा निर्णय खूप महत्त्वाचा आणि अतिशय काळजीपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीचे जर विवाह झाले तर या विवाहाला नंतरच्या काळामध्ये आदर्श विवाह देखील म्हणून पाहिलं जाऊ शकतं आणि नंतरची पिढी आपल्या याच आदर्शावरती देखील चालू शकते। त्याच्यामुळे आजच्या टप्प्यामध्ये हे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे की हुंडा घेण्याची जी काही पद्धत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो की तो एक मानपान किंवा एक समाजामधला एक मोठेपणा ज्याला आपण म्हणतो, तो मोठेपणा टाळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं दोन्ही कुटुंब हे आर्थिक संकटामध्ये सापडत आहेत आणि हे सापडू नयेत, या दोन्ही कुटुंबाला आधार मिळावा म्हणून दोन्ही कुटुंबाच्या जो काही पैसा आहे तो पैसा दोघांच्या नावावर FD करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। जर ही नियमावली पाळली नाही तर अशा कुटुंबाला समाजामधून बहिष्कृत करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की बहिष्कृत करणे हे मृत्यूदंडापेक्षा भयानक असतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे की बहिष्कृत करणं हे किती घातक असतं आणि त्या कुटुंबावरती नेमकं काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं। त्याच्यामुळं बहिष्कृत करण्याचा जो निर्णय आहे हा निर्णय खूप भयानक आहे आणि या निर्णयापर्यंत पोहोचण्याचा जो काही महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे तो कौतुकास्पद आहे। अलीकडच्या काळामध्ये सामूहिक विवाहाची पद्धत थोडी बंद होत चाललेली आहे, प्री वेडिंगचा खर्च वाढत चाललेला आहे, प्रत्येकाला डीजे लावा वाटत आहे आणि आपले जे काही शान शौक आहेत ते सगळे शौक या विवाहामध्ये पूर्ण करण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे या पद्धतीमुळे आपल्या समाजातलं आदर्शत्व नष्ट होत चाललेलं आहे। फक्त मराठा समाजाचाच विचार करायचा नाही तर आपण सगळ्याच समाजाच्या बाबतीमध्ये हा विचार करूया की या पद्धतीमुळे आपले जे काही आदर्श विवाह सोहळे आहेत, आदर्श लग्न सोहळे आहेत ते संपुष्टात येत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे कर्ज काढून लोक लग्न करायला लागलेले आहेत आणि हे टाळता यावं आणि या समाजाला कर्जामधून मुक्त करता यावं म्हणून आपण सगळ्यांनीच अशा प्रकारचे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि असे आदर्श विवाह जर लागू लागले तर आपला समाज आदर्श व्हायला जास्त वेळ लागणार नाही। मला याची अपेक्षा नव्हती की मराठा समाज अशा प्रकारचा निर्णय घेईल, परंतु अचानकच अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं हे क्रांतिकारी पाऊल मानलं जातं आहे आणि ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्या समाजाला देखील अशा प्रकारचे आदर्श विवाह लावण्यासाठी भाग पाडणे याचं देखील ध्येय या समितीनं ठेवलेलं आहे। या समितीमध्ये अनेक विचारवंतांचा देखील समावेश आहे आणि या समितीमध्ये अतिशय उच्च शिक्षित आणि श्रीमंत लोकांचा देखील समावेश आहे, ज्यांनी अल्प पैशामध्ये लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे एक क्रांतिकारी पाऊल आहे। या पाऊलामुळे कदाचित छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांना कदाचित आनंद होईल आणि त्यांचा आदर्श समाज लवकरच महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येईल। मराठा समाजाच्या या निर्णयाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया, त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचं कौतुक देखील करूया की त्यांनी हे क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे। मराठा समाजाच्या या निर्णयाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। सगळ्याच समाजाने अशा प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं आहे का आणि याच्यामुळे एक आदर्श महाराष्ट्र निर्माण होऊ शकतो का? आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये मराठा समाजाचं अभिनंदन करायला देखील विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।